नमस्कार. नीलम टॉक शोच्या नवरात्रीच्या नवदुर्गा या विशेष मुलाखतींच्या कार्यक्रमात सर्व रसिक प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. तुम्हा सर्वांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. हा नवरात्रोत्सव म्हणजे दुर्गेचा उत्सव. दुर्गेची अनेक रूपं आहेत. प्रत्येक रूपाची ताकद वेगळी, कार्य वेगळं. याच दुर्गेचं प्रतीक स्वरूप असलेल्या स्त्रिया जेव्हा समाजासाठी झटताना दिसतात, आपल्या आशा आकांक्षांना बाजूला सारत जिद्दीनं मायेनं जो जे वांछील तो ते लाहो या विचारांशी एकरूप होऊन सामाजिक बांधिलकीचा एक अनोखा आदर्श उभा करतात. रसिक प्रेक्षक हो, अशाच सातारा जिल्ह्यातल्या नवदुर्गांशी नीलम टॉक शोच्या माध्यमातून मनमोकळा संवाद साधणार आहेत साताऱ्यातील सुप्रसिद्ध मुलाखतकार, पत्रकार, समुपदेशक, स्पर्श फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा सौ नीलम अजितसिंह राजपूत. निर्मिती, चित्रण, संकलन आणि संपादन सौ नीलम अजितसिंह राजपूत. नीलम टॉक शो अंतर्गत विशेष कार्यक्रम नवरात्रीच्या नवदुर्गा. आजच्या दुर्गा आहेत. नमस्कार. नीलम टॉक शो मध्ये मी नीलम राजपूत आपलं मनापासून प्रेमपूर्वक मनपूर्वक स्वागत करते. तुम्ही पाहताय नीलम टॉक शो. नवरात्रीच्या नवदुर्गा सौ सिद्धी रवींद्र पवार, नगरसेविका, आचार्या, जिजाऊ प्रतिष्ठानच्या संस्थापिका अध्यक्षा आणि सामाजिक अगदी तळागाळात जाऊन सामाजिक कार्य करणाऱ्या. कारण विशेष सन्मान करतो आम्ही नवरात्रीच्या नवदुर्गांमध्ये की ज्या सामाजिक कार्य करतात अशा महिलांचा आम्ही सन्मान करतो नीलम टॉक शोमध्ये. तर आजच्या नीलम टॉक शोमध्ये नवरात्रीच्या नवदुर्गांमध्ये आपण भेटणार आहोत सौ सिद्धीताई रवींद्र पवार यांना. तुम्ही पाहताय नीलम टॉक शो. सिद्धी रवींद्र पवार नीलम टॉक शो मध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आता नीलम टॉक शोचे विशेष भाग चालले आहेत नवरात्रीच्या नवदुर्गा. ज्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली, समाजासाठी योगदान दिले, आपणही समाजाचे देणे लागतो ही उदात्त भावना प्रत्येकीच्या मनात आहे. अशा नवरात्रीच्या नवदुर्गांना घेताना नीलम टॉक शो मध्ये मनापासून खूप खूप आनंद होतो. आणि नीलम टॉक शो मध्ये नवदुर्गा म्हणून सन्मान करताना खूप मनापासून आनंद मला होतोय. कारण सिद्धी म्हणते, कारण माझी मैत्रीण आहे खूप वर्षापासूनची, त्यामुळे आहो जावं नाही बोलणार, मी सिद्धीच बोलणार आहे. की सामाजिक सेवा कशी सुरू झाली? मुळात एक पहिल्यापासून सामाजिक पिंड तर होताच, पण सातारमध्ये ज्या वेळेला जन्म सातारचा आहे, या ठिकाणीच राहते आहे, सातारचे खूप सारे विषय असे होते की ज्या माध्यमातून आपण काहीतरी केलं पाहिजे असं सतत वाटत राहिलं. आणि मग त्यामुळे सामाजिक क्षेत्रामध्ये सुरुवात झाली आणि त्याला विशेष सहकार्य कायमच माझ्या मिस्टरांचं म्हणजे रवींद्र पवार यांचं लाभलं. आणि त्यामुळे मग त्याची एक उत्तरोत्तर प्रगती होत राहिली आहे. मंगळाई देवीला नमस्कार. आदी माया, आदी शक्ती, सगळीकडे ती 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 तिची रूपे. प्रत्येक स्त्रीमध्ये दुर्गा आहे, काली आहे, भवानी आहे, सर्व देवींचीच रूपं आहे. नवरात्रीसाठी आपण करतोय. नवरात्र विशेष हा नीलम टॉक शोचा भाग आहे. तर नवरात्रबद्दल काय सांगणार? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आपण नवरात्र जे उत्सव साजरा करतो, तर सनातन हिंदू धर्माच्या रिगार्डिंग जर पाहायचं झालं तर शक्तीचे आपण उपासना करतो. आणि ही शक्ती प्रत्येकाच्या घरामध्ये आहे आज महिलेच्या रूपाने. तर या ठिकाणी मला एवढंच सांगावंसं वाटेल की महिलांना आदर देणे, महिलांना स्थान देणे, आणि हे काम फार चांगल्या पद्धतीने आज भारतामध्ये होत आहे आणि त्याचा खरोखर अभिमान वाटतो. नुकतंच 33% आरक्षण डिक्लेअर केलेलं आहे, म्हणजे महिलांना स्थान मिळतं आहे. फक्त आता महिलेने स्वतःमधली शक्ती जागृत केली पाहिजे आणि तिने स्वतःला सिद्ध केलं पाहिजे. तर नवरात्रीच्या माध्यमातून मी फक्त महिलांना एवढंच सांगते की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार आणि तुम्हालाच पुढे होऊन करावं लागेल सर्व काही. त्यावेळेला तुम्हाला प्रत्येक ठिकाणी स्थान मिळेल आणि जागा मिळेल.
तर सर्व महिलांना माझ्यातर्फे नवरात्रीच्या आणि दुर्गोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अजिंक्य तारा येथील मंगळाई मंदिराच्या परिसरमध्ये आम्ही आहोत आणि इतकं प्रसन्न वातावरण आहे, एवढं भक्तिमय वातावरण आहे. नवरात्रीच्या नवदुर्गांमध्ये मी ह्या वर्षीचा 3रा एपिसोड आहे की मी या मंगळाई मंदिरची इथे करते आणि खूप मला आनंद वाटतो. खूप छान वाटतं या परिसरमध्ये शूटिंग करताना आणि खूप छान वाटतं. म्हणजे अजिंक्य ताराच्या साक्षीने आम्ही हाचा नीलम टॉक शो करत आहोत. सामाजिक उपक्रम आत्तापर्यंत कोणते कोणते उपक्रम राबविले आणि अजूनही यापुढे काय नवीन नवीन असणार आहे? सर्वप्रथम महिलांसाठी म्हणून आपण गेले कित्येक वर्ष काम करतो आहे. साधारण 20-1 वर्ष होऊन गेली. NGO आहे आपली जिजाऊ प्रतिष्ठान, त्या माध्यमातून काम करतो आहे. जय जिजाऊ महिला सहकारी संस्था आहे, त्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे हा आपला बेसिक विषय आहे. आता हे सगळं करत असताना सामाजिक कार्य म्हणाल तर आता कोविड जो आपला म्हणजे दुर्दैवाने संबंध भारत ज्या गोष्टीने त्रस्त झाला होता, तर त्यावेळेला कोविडकरिता म्हणून आपण सातारा शहरातील सर्वसामान्य लोकांपर्यंत कसं धान्य आणि त्याचे किट्स पोहोचवतील यासाठी म्हणून आपण प्रयत्नशील राहिलो आणि लोकांच्या सहभागातून सांगायला आनंद वाटतो की जवळजवळ 4 ट्रक आपण धान्य ठिकठिकाणी वाटप केलं आणि त्याचं आपल्याला प्रमाणपत्र म्हणून शाबासकी म्हणावी म्हणून महिला बालकल्याण विभागाकडून आपल्याला त्या कार्याबद्दल पुरस्कार दिला गेला. तसेच केमिकल इंजिनियर असताना सामाजिक कार्य कॉलेज जीवनापासूनच सुरू केलं आणि समाजकार्य करता करता एवढी छान संधी मिळाली की नगरसेविका झाली आणि नगरसेविका झाल्यानंतर परत समाजकार्य. म्हणजे एकाच नाण्याच्या 2 बाजू म्हणता येईल की दोन्ही बाजूनी समाजकार्य करता आलं. कसं म्हणजे इंजिनियरचं सोडून हे नगरसेविकेचा प्रवास कसा काय झाला? मुळातच सातारमध्ये शिक्षण घेतलं आणि त्यावेळेपासून समाजकार्याची तर आवड होतीच, पण त्याचबरोबर काही मला म्हणजे दैवकृपेने म्हणावं प्रत्येक वेळेला लोक भेटत गेलेली आहेत वेगवेगळी आणि त्यांच्या माध्यमातून मला राजकारणात येण्याचा योग आला. राजकारणात आल्यानंतर मात्र मग महिलांसाठी काम करण्यासाठी उत्सुकता दाखवली, NGO स्थापन केली आणि मग काम वाढत गेलं. आता खूप मोठ्या प्रमाणावर चांगल्या पद्धतीने काम चालू असतं. आज आपले स्वतःचे असे उद्योग आहेत जवळजवळ 55 आणि 148 महिला बचत गट आहेत जे आपल्या DCC बँकेला अटॅच आहेत. 148 बचत गट आहेत. त्या माध्यमातून काय कसले कोणते कोणते उपक्रम असतात? एवढ्या महिला एकत्र आणणं हे सोपं नाहीये आणि एवढे बचत गट चालवणं देखील सोपं नाहीये. मुळातच बचत गट महिला चालवतात, माझा त्याच्यामध्ये काहीच रोल नाहीये खरं तर, पण त्या महिलांना ते चालवण्याकरिता म्हणून उद्युक्त करणे, त्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांना प्रशिक्षण देणे हे महत्त्वाचं काम आम्ही करतो. प्रशिक्षण कोणतं प्रशिक्षण दिलं जातं? प्रशिक्षण बचत गट तयार करणे, बचत गट कशा पद्धतीने हँडल करायचा आहे, एकाच व्यक्तीने 5-6 बचत गट कसे हँडल करता येतील आणि त्याचा ताळेबंद कशा पद्धतीने करून घ्यायचा. भले ती महिला सुशिक्षित नसली तरी सुद्धा तिला ताळेबंद करता येतो आणि ते आम्ही शिकवतो चांगल्या पद्धतीने आणि त्यामुळे 148 महिला बचत गट अगदी व्यवस्थित चाललेले असतात. फक्त ज्या वेळेला प्रोजेक्ट उभा करायचा आहे त्यावेळेला आम्हाला कळवलं जातं की मॅडम तुम्ही या एकदा, सगळ्या महिलांना गोळा केलेला आहे, आपल्याला प्रोजेक्ट उभा करायचा आहे, हा प्रोजेक्ट आम्ही सिलेक्ट केलेला आहे, तर आम्हाला थोडंसं गाईडलाईन करा आणि मग त्यावेळेला आम्ही तिथे पोहोचतो. माझ्याबरोबर बऱ्याच महिला काम करतात, साधारण 9 जणी आहेत आणि त्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा काम करतात आणि खूप चांगल्या पद्धतीने ग्रामीण भागामध्ये सुद्धा छोटे छोटे उद्योग उभे केलेले आहेत. या सगळ्यासाठी वॉलमार्ट वृद्धीकडून आम्हाला खूप मोठं चांगलं सहकार्य मिळतं प्रशिक्षण देण्यासाठी. अर्थात ते इंग्लिशमध्ये असतं आणि मी त्यांचं ट्रान्सलेट करून महिलांना सांगते. आणि आचार्य कोणत्या कोणत्या डिग्री घेतल्यात मॅडमनी ज्योतिषशास्त्राच्या? सांगा आता. कोणत्या भरपूर डिग्री घेतलेली आहे ज्योतिषशास्त्राची. मुळात लहानपणापासून मी ह्या सगळ्या, मला वाचनाची खूप आवड आहे नीलम. गेले कित्येक वर्ष म्हणजे मी लहान असल्यापासून वाचते आणि दैवकृपेने एकदाही चष्मा हा लागलेला नाही आहे मला, परमेश्वराची कृपा आहे. पण खूप सारी पुस्तकं वाचली आणि त्याच्यामध्ये
विशेष करून ऑकल्ट सायन्सच्या बाबतीत मला भयंकर क्युरिओसिटी होती. मग जसं एक राजकारणामध्ये आहे तसं एक कायम वाटत असायचं की आपल्याला लोकांना थोडंसं मदत करता आली पाहिजे, कारण एक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा लोकांचा सहभाग असावा आणि विशेषतः महिलांचा सहभाग असावा. म्हणून मी सातत्याने हे करत होते की काय करता येईल. आणि मग मला जे शास्त्री म्हणून पंडित शास्त्री जे आहेत तर ते भेटले. मग त्यांच्या माध्यमातून नाडी ज्योतिष शास्त्र शिकले पहिल्यांदा, आणि हे साधारण 9 वर्ष झाले सगळं करते आहे. फक्त त्याचं पब्लिसिटी कुठेही केली नाही, कारण होतं काय की आपण समाजकार्य करतोय, राजकारण करतोय आणि लोकांना कळलं की मग लोक यायला सुरुवात होतात की माझं सांगा किंवा माझं काय करायचं वगैरे, आणि त्याच्यामध्ये वेळ जायला नको, आपल्याला व्यवस्थित प्रॉपरली काम करता यावं. म्हणून मग थोडंसं त्याला बाजूला हे केलं होतं. तर मी स्वतः ज्योतिष, नाडी ज्योतिष झालेली आहे. कुंडलिनी जागृती, प्रचार आणि प्रसार ह्याचं काम आम्ही करतो. त्याचबरोबर रंगचिकित्सा, की वेगवेगळे जे शरीरामध्ये चक्र आहेत त्याचे वेगवेगळे रंग असतात आणि त्या रंगानुसार आज जसं आपण नवदुर्गांच्या या प्रोग्रामसाठी आलो आहोत आणि रेड कलर आपण वेअर केला, तर याचं काय सिम्बॉलिझम आहे. मूलाधार चक्र हे रेड कलरवरती आधारित आहे आणि ते एक प्रकारचं अतिशय पॉवरफुल असा कलर आहे. मग असे कलर्सचे सगळे सिम्बॉल्स आणि कलर कसे वेअर करायचे, तुम्हाला कोणत्या रोगामध्ये कोणत्या कलरचं जास्त बेनिफिट होतो हे सगळं सांगितलं जातं. त्याचबरोबर ज्योतिष विशारद आहे, ज्योतिष भास्कर आहे, ज्योतिष पंडित आहे, असं सगळं केलेलं आहे. सिद्धी पवार आहे असं माहिती असतं, पण सिद्धी पवारच्या मागे एवढं आहे हे कोणाला माहीत नसतं. म्हणून हा नीलम टॉक शोचा हाच प्रयत्न असतो की मैत्रिणी माहीत असतात. सातारा छोटं असल्यामुळे बऱ्यापैकी आपल्याला सगळे माहीत असतात, पण त्यांच्या मागचा इतिहास म्हणजे कौटुंबिक पार्श्वभूमी, शैक्षणिक पार्श्वभूमी किंवा या पद्धतीने आता सिद्धीने सांगितलं हे सोपं नाही आहे. हे एवढं डिग्री करणं, हे शास्त्र शिकणं हे पण सोपं नाही आहे, पण ते सिद्धीने करून दाखवलं आहे आणि खूप छान वाटलं मला ते ऐकल्यावर, खूप छान वाटलं. समाजकारण आणि राजकारण या दोन्हीची सांगड कशी बसवली, कसं जमलं, म्हणजे दोन्ही सोपं नाही आहे की राजकारण पण सांभाळायचं, समाजकार्य पण सांभाळायचं, कसं सांभाळत गेलं सगळं. मुळातच समाजकारण आणि राजकारण याची सांगड बसवावी लागत नाही, कारण ते अंगवळणी पडलं होतं मुळातच. फक्त विषय असा झाला की समाजकार्य करत असताना राजकारणाची जोड मिळाल्यामुळे चांगल्या पद्धतीने समाजकार्य करता येतं. आणि हे करत असताना खूप सारे ॲलिगेशन्स झाले, खूप सारा प्रॉब्लेम आला, पण म्हणतात ना नवदुर्गांच्या आज आपण ह्याच्यामध्ये आलेलो आहोत आणि प्रत्येक स्त्री ही नवदुर्गा असते. प्रत्येक स्त्रीमध्ये दुर्गेचा अंश आहे, शक्तीचा अंश आहे आणि त्यामुळे मला लोकांकडून पाठबळ मिळत गेलं. स्वतःचं पाठबळ तर म्हणजे तयार केलं होतं म्हणजे माताजींच्या कृपेने, आणि हळूहळू आज अशा पद्धतीने काम चाललेलं आहे की राजकारणामधला कोणताही गोष्ट आपल्याला जर आणायची असेल तर ती कशा पद्धतीने आणता येईल ह्याचा पूर्ण अभ्यास झाला या निमित्ताने, असं मला म्हणजे म्हणता येईल की समाजकार्याला लागणाऱ्या कोणत्याही गोष्टी, कोणत्याही अमेंडमेंट्स असतील, कोणत्याही ज्या काही छोट्या मोठ्या गरजा असतील लोकांच्या, त्या पुऱ्या करण्याकरिता राजकारणाच्या माध्यमातून त्या खालपर्यंत कशा आणल्या जाव्यात यासाठीचा रस्ता सापडलेला आहे. आणि त्यामुळे फार बरं वाटतं की जेव्हा समाजकार्य चांगल्या पद्धतीने यशस्वी होतं. आणि आता जसं मी बोलले की सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करते, तर आता जसं बोलले की मी जिजाऊ प्रतिष्ठान, अजून कोणत्या संस्था आहेत की ज्याच्याशी तुम्ही जोडल्या गेल्या आहात. जिजाऊ प्रतिष्ठानच्या माध्यमातून तर काम चालूच आहे, पण जय जिजाऊ महिला सहकारी संस्था आहे ग्रामीण भागातील महिलांना उद्योग उभे करून देण्यासाठी. त्याचबरोबर शिवछत्रपती चॅरिटेबल ट्रस्ट आहे, जे क्रीडा क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत त्यांना काही विशेष सहाय्यता करून देण्याकरिता म्हणून. आणि लायन्सच्या माध्यमातून आपण छोटी मोठी कामं करत असतो, त्याच्यामध्ये मी सहकार्य करते किंवा त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट केलेलं आहे आणि त्याची पदाधिकारी म्हणून आता नव्याने हे होईलच. त्याचबरोबर वॉलमार्ट वृद्धी यांच्या माध्यमातून प्रशिक्षण आहे. त्याचबरोबर गुंज इंडिया यांच्या माध्यमातून ठिकठिकाणी जिथे काही खूपच प्रॉब्लेम येतो आहे, खूपच आर्थिक असेल किंवा सामाजिक असेल किंवा डिझास्टर असेल, तर अशा ठिकाणी आम्ही पोहोचतो आणि अशा ठिकाणी आपण त्यांना मदतीचा हात देतो. असं विविध पदं
स्वीकारलेली स्वीकारली आहेत आणि अजूनही त्याचा कारभार सांभाळत आहे. नगरसेविका, बांधकाम सभापती, म्हणजे एवढी छान छान पदं भूषवली सिद्धीने आणि मोठे मोठे प्रोजेक्ट असायचे. साताऱ्यात तिने पहिला महिलांचा दांडिया 12 वर्ष झाले की तो दांडिया फक्त महिलांचा असं तिने सुरुवात केलेली होती साताऱ्यात. मोठे मोठे प्रोजेक्ट आत्तापर्यंत बरेच राबविलेत आत्तापर्यंत. म्हणजे सॅनिटरी नॅपकिन्स इतर महिलांना, कामगार महिलांना देणं किंवा आरोग्य शिबिर असेल, असे कोणते कोणते उपक्रम केले आत्तापर्यंत? गेले कित्येक वर्ष आपण समाजकार्याच्या माध्यमातून महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन, जे की गरीब महिला आहेत की ज्यांना नाहीच घेता आहेत, तर अशा महिलांना आपण ॲट अ टाईम फ्री ऑफ कॉस्ट संस्थेच्या माध्यमातून सॅनिटरी नॅपकिन प्रोव्हाइड करतो. त्याचबरोबर मुली वयात येताना हा एक उपक्रम आपला कायमस्वरूपी चालू असतो आणि त्याच्यासाठी अंगणवाड्या, जिल्हा परिषदेच्या सर्व काही ठिकठिकाणच्या तर त्या आपल्याबरोबर असतात. त्याचबरोबर याचबरोबर आपण दरवर्षी महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी म्हणून दांडियाचा उपक्रम चालू केला आणि तो आज सांगायला आनंद वाटतो की सतत आणि सलग 13वं वर्ष आहे आपलं हे दांडियाचं. याच्यामध्ये खासियत अशी की यात आतमध्ये एकही जेंट्स नसतं. इव्हन आपली फोटोग्राफर पण महिला, आपण ट्रेन केलेली फोटोग्राफर असते आतमध्ये. फोटोग्राफर महिला आहे, काम करणाऱ्या सगळ्या महिला आहेत, म्हणजे टीम सगळी महिलांची असते. त्याचबरोबर खाली जेवढे पार्टिसिपेट आहेत ते महिला असतात आणि परीक्षकसुद्धा महिला असतात. आणि बऱ्याचदा म्हणजे आता नीलम स्वतः परीक्षक असते बऱ्याचदा तेथे, तर त्यामुळे महिलांना खरोच आपला वाटणारा असा हा दांडियाचा उपक्रम आपण गेले 12 वर्ष लोकांच्या सहभागातून करतो आहे. आणि इथे जे जे काही बक्षिसं म्हणून दिली जातात ती सातारच्या लोकांच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून आपण महिलांपर्यंत पोहोचवतो. खूप मोठ्या प्रमाणात सिद्धीचा दांडिया असतो, कारण मी बघतीये 12 वर्ष बघतीये एवढ्या छान मोठ्या प्रमाणात आणि एवढ्या महिला तिथे येत असतात की वाट बघत असतात वर्षभर की कधी दांडिया येतोय, नवरात्र येतोय आणि तिथे जायचं. भाग गेला आणि बक्षिसं पण खूप चांगली मोठी मोठी असतात आणि खूप जणींनी बक्षिसाचा पण आनंद लुटलाय आणि मी पण लुटलाय. कारण ती बोलली ना जज म्हणून खूप छान वाटायचं. ते मस्त वाटतो त्या ह्याच्यात गेल्यावर, म्हणजे तो आनंद देण्याचं काम सिद्धी करते असं म्हणायला पाहिजे. खूप छान वातावरण निर्मिती खूप मस्त असते, अगदी खूप छान असते. आरोग्य शिबिर वगैरे अजून कोणते कोणते उपक्रम आहेत? बरेचसे आरोग्य शिबिरं आपण कायमस्वरूपी बऱ्याचदा घेतो. त्याचबरोबर महिलांना कॅन्सर विरहित करण्याकरिता, कॅन्सर होऊ नये याकरिता म्हणून आपण प्रामुख्याने त्यांचं म्हणजे त्यांनी कशा पद्धतीने डाएट केलं पाहिजे, कशा पद्धतीने तपासण्या केल्या पाहिजेत, तर यासाठी म्हणून स्वतः मी ते छोटे छोटे प्रोग्राम्स अरेंज करतो. आम्ही संस्थेच्या माध्यमातून असतात आणि लोकल लेवलचे डॉक्टर्स वगैरे हे सगळे बरोबर असतात, त्या माध्यमातून करत असतो. महिलांचं आरोग्य, त्याचबरोबर मुलांचं विशेषतः आरोग्य, मुलांसाठी म्हणून आपण बऱ्याचदा सामाजिक उपक्रमांच्या अंतर्गत मुलांचं खाणं पिणं, कारण बऱ्याचदा जो स्तनदा माता वगैरे हा जो प्रोजेक्ट आहे जिल्हा परिषदेचा आहे, पण आजपर्यंत जिल्ह्यामध्ये केलेल्या कामाची पोचपावती म्हणून मधील ठिकठिकाणच्या छोट्या छोट्या अंगणवाड्या आणि छोटे छोटे बचत गट अगदी माझ्या जवळचे आहेत आणि त्या माध्यमातून आपण मुलांना प्रोटीन पावडर प्रोव्हाइड करणे किंवा त्या मुलांचं योग्य संगोपन होतं आहे की नाही, त्यांना खाण्यापिण्याचं काय आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. आणि ह्याच्यासाठीचे म्हणून एक स्पेशल उपक्रम घेतला जातो की जो आत्ता मध्यंतरी झाला आपला, तो एक सप्ताह असतो, स्तनदा सप्ताह असतो, माता सप्ताह असतो, तर तो सगळा आपण करत आहोत. याचबरोबर स्पोर्ट्सच्या रिगार्डिंग आपण योग प्रशिक्षणं घेतो. योगाचे शिबिर असावेत, कारण लोकांना महत्त्वाचं आहे की एक हेल्दी फिटनेस हा महत्त्वाचा आहे. आणि म्हणून आपण मध्यंतरी म्हणजे गेल्याच वर्षी आपण अरेंज केलं होतं योगाचं प्रशिक्षण आणि योगाचं मोठ्या प्रमाणावरती मुलांसाठीचं शिबिर घेतलं होतं. कॉम्पिटिशन घेतली होती सूर्यनमस्काराची आणि त्याच्यामध्ये सांगायला हरकत नाही की 850-900च्याहून जास्त मुलं सहभागी झाली होती आणि 1250 लोक पार्टिसिपेट केले. हे मुलांनी पार्टिसिपेट केलं आणि साधारण तिथे पालकवर्ग 650 ते 700 उपलब्ध होता. आणि या सर्व लोकांनी केलेला तो प्रोग्राम अतिशय वाखाणण्याजोगा होता. त्यातून खूप साऱ्या लोकांना आपण बक्षीस प्रदान केलं मुलांना. ह्याचं कारण हे एकच की प्रत्येकाला त्याची गोडी लागावी.
आणि एक हेल्दी व्यक्ती तयार व्हावा म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारे उपक्रम करतो. समाजकार्य करता करताही स्वतःचे छंद, कारण महिलांना कसं असतं ना, कुटुंब आपलं खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे आजकालच्या स्त्रिया बघतो आपण की पूर्वी होतं की चूल आणि मूल, पण आता तशी स्त्री राहिलेली नाही आहे. तिने उंबरठा ओलांडला आहे, ती घराच्या बाहेर गेली आणि स्वतःला तिने सिद्ध केले आणि सिद्ध करत करत ही सगळ्या समाजाला त्या सांभाळून घेतात, जसं सिद्धी मॅडम करतायत. कधी सिद्धी मॅडम म्हणते, कधी सिद्धी बोलतीये, कारण मैत्रीण असल्यामुळे असं थोडंसं असं आमचं दोन्ही पद्धतीने चाललेलं आहे की स्वतःचे छंद देखील जोपासले आहेत. ते कोणते कोणते छंद जोपासले? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुळातच लिखाणाची पण आवड आहे आणि वाचनाची आवड आहे. लिखाणाच्या माध्यमातून जवळजवळ 22 पुस्तकं आपली आहेत आणि एका साईटवरती ती प्रकाशित आहेत. त्या माध्यमातून 5.5 लाख लोक वाचक आहेत आपले आणि फॉलोअर्स पण बरेच आहेत, म्हणजे साधारण 4,500 फॉलोअर्स आहेत. त्यामुळे सातत्याने लिखाण करत असते. ॲमेझॉनवरती 5 पुस्तकं माझी पब्लिश केलेली आहेत ॲमेझॉनने 44 देशांमध्ये आणि तेही मराठीतून. त्याचबरोबर पेंटिंग करते. पेंटिंगच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने, जसं मगाशी मी म्हटलं कलर थेरपी, आणि ती कलर थेरपी कशा पद्धतीने आपण पूर्ण कुटुंबाला देऊ शकतो यासाठी म्हणून जी विद्या आहे तर ती क्रोमोलॉजी म्हणतात त्याला, तर ती आपण करून त्याच्या माध्यमातून वेगवेगळे पेंटिंग्स करून दिले जातात लोकांना. पेंटिंग्स बाहेर देशांमध्ये गेलेली आहेत खूप सारी आणि इंडियन आर्ट गॅलरीचं मला गोल्ड मेडल आहे मिळालेलं. मस्त मस्त. हे खरं माहिती नसतं, म्हणजे मला पण माहिती नव्हतं. बरेच काही माहिती नीलम टॉक शोच्या माध्यमातून लोकांपर्यंत, नीलम टॉक शोच्या रसिक प्रेक्षकांना पण पाहायला मिळते. खूप छान आहे, खूप छान, मस्तच अगदी. स्त्रीने कितीही स्वतःला सिद्ध केलं, समाजापुढे स्वतःला दाखवून दिलं की मी आहे, काहीतरी आहे माझ्यात की मी करू शकते, पण तरीही तिला चूल आणि मूल तेच तिचं विश्व आहे, त्यात ती रमते पण. म्हणजे एवढं सगळं बाहेरचे समाजसेवा करताना देखील मुलांकडे कसं लक्ष, घरातली मॅनेजमेंट, कारण हे काय आहे की महिलांना समजायला पाहिजे की एक स्त्री राजकारण पण करू शकते आणि घर पण चांगल्या पद्धतीने सांभाळू शकते. खरं तर लहान ज्या वेळेला मुलं होती त्यावेळेला माझ्यापुढे फार तसा प्रश्न होता. आता मुलगी माझी मोठी आहे, ती मेडिकल क्षेत्रामध्ये आहे आणि मुलगा माझा 7वीत आहे, लहान आहे. पण ह्या मुलांची, माझ्या मिस्टरांची असलेली साथ हीच मला पुढे घेऊन जात आहे आणि मुळातच मुलांना किंवा मिस्टरांना फार वाटतं की तू पुढे हो. मग त्यामुळे मी जे काही करू शकते आहे ते त्यांच्या साथीमुळेच करू शकते. त्यामुळे चूल आणि मूल सांभाळत असताना सांगायला हरकत नाही की प्रत्येक महिलेला घरातनं सपोर्ट मिळतो आणि सपोर्ट असल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही महिला. तू चाल पुढे नुसतं म्हणतो, पण चाल पुढेला सगळ्यांची साथ असेल तर ती पुढे पाऊल टाकते. 100%. सातारा नगरसेविका, डॅशिंग आणि दबंग अशी सिद्धी मॅडमला उपाधी दिली आहे. सगळे लोक असं दबंग डॅशिंग का, असं नगरसेविका एक अशी का असं म्हणलं जातं. खरं तर आहे ना, एक चाकोरीत बसवलं जातं महिलांना कायम की महिलेनं असंच असलं पाहिजे. आणि मुळात आपण इतक्या बरोबरीला आलेलो आहोत पुरुषांच्या की 50% आरक्षण आहे, 50% आपण सर्व ठिकाणी एक बरोबरीने महिलांना पहिल्यापासून चाकोरीत बसवलेलं आहे. म्हणजे लोकांना असं वाटतं की महिला आहे म्हटल्यावरती अशाच पद्धतीने त्यांनी राहायला पाहिजे. आणि मी या ठिकाणी सांगू इच्छिते की केमिकल इंजिनियर झाले आणि बरंच काही, आता तर तुम्हाला कळलं असेल की मी काय हे करते उपक्रम वगैरे. तर त्यावेळेला नेहमी जे जाणीव होते की महिला जेव्हा पुरुषांबरोबर खांद्याला खांदा लावून घरापासून ते अगदी समाज कार्यापर्यंत काम करत आहेत, तर निश्चितच आपल्याला त्या माध्यमातून पुढे जात असताना वेगवेगळ्या प्रकारची लोक भेटत असतात आणि त्यांना हँडल करण्याची जर कपॅसिटी महिलेमध्ये नसेल तर 50% आरक्षण 30% आरक्षणाचा काहीही उपयोग नाही आहे. त्यामुळे महिलेला समाजामध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीला हँडल करता आलं पाहिजे, हा माझा मुद्दा. आणि तशा पद्धतीने काम करत असताना नगरसेविका म्हणून जे काही प्रभागामध्ये काम केली, जे काही बांधकाम सभापती म्हणून काम केलं, लोकांचं एवढं ॲप्रिसिएशन. आणि खरोखर सातारकर माझ्यावर मनापासून प्रेम करतात. हे सातारकरांनी पण पाहिलेलं आहे
की माझ्या प्रत्येक गोष्टीला माझ्या मागे उभे राहिलेले आहेत आणि मला खरोखर त्याचमुळे आज मी म्हणतात ना की देव कसा आहे तो शोधायला बाहेर पडणं म्हणतात, तर तशा पद्धतीने की लोकांचा एवढा मिळत असलेला पाठिंबा, प्रत्येक वेळेला मिळत असलेलं प्रोत्साहन आणि लोकांसाठी काम करत असताना येणारा आनंद, हे सगळं पाहिलं की आपण खूप चांगल्या पद्धतीनं काम करतोय आणि ही पोहोचपावती लोकांनीच दिलेली आहे. त्यामुळे फार बरं वाटतं, समाधान होतं. समाधान आणि आनंद हा खूप महत्त्वाचा असतो आणि तो मनापासूनच केला जातो. आणि खूप छान माहिती सांगितली, एवढा वेळात वेळ काढला आणि नीलम टॉक शो मध्ये आल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आभारी, खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. अशाच वेगवेगळ्या मुलाखत पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा नीलम टॉक शोला. तुम्ही पाहताय नीलम टॉक शो.